नमस्कार. आपण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत कालसर्प योग आणि त्या कालसर्प योगांचे वेगवेगळे प्रकार. हा मुळात कालसर्प योग ही संकल्पनाच पत्रिकेमध्ये राहू कोणत्या स्थानात आहे यावरून ठरते. राहू हा त्यातला मुख्य घटक असण्याचं कारण असं की नवग्रहांची जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा प्रत्येक ग्रहाचा एक आधी आणि प्रत्यादी म्हणजे उजवा हात आणि डावा हात असे दोन देवता असतात. त्यामध्ये राहू ही जी देवता आहे हिचा उजवा आणि डावा असे दोन जर विभाग बघितले आपण, त्या देवता आहेत मांडलेल्या. तर त्यात एक आहे काल आणि दुसरी आहे सर्प. म्हणून राहू ही कुठे या संकल्पनेला कालसर्प योग असं नाव दिलं गेलेलं आहे. मग कालसर्प म्हणजे काय? तर पत्रिकेमध्ये जर तुमच्या राहू आणि केतू या दोन संपात बिंदू असणाऱ्या ग्रहांच्या मध्ये जर सर्व ग्रह अडकलेले असतील आणि बाकी अर्धी कुंडली मोकळी असेल, तर ज्या ग्रहांचा ह्या दोघांच्या मध्ये अंतर्भाव असेल त्या ग्रहांची फळं किंवा त्या स्थानातली फळं ही एक तर मिळतच नाहीत किंवा खूप उशिरा आपले पेशन्स संपल्यानंतर मिळतात. असं असेल तर मग आपल्याला त्याच्यापासून आनंद कमी आणि मनस्ताप आणि दुःख जास्त होतं. हा धोका आयुष्यामध्ये त्रासदायक ठरतो, मनोविकृती देणारा ठरतो. म्हणून आपण त्यांचा विचार त्या पद्धतीनं करायचा आहे. बघूया आपण. हा 7 नंबरचा कालसर्प योग तक्षक म्हणून आहे. तर तक्षक हा सुद्धा नागच आहे. हा कुठं तुम्ही ऐकलाय तुम्हाला आठवतं का बघा. महाभारतामध्ये अभिमन्यूचा जो मुलगा आहे परीक्षित, हा राज्य करतोय, उत्तम राज्य करतोय. सगळ्या भारतावर सार्वभौम राज्य करणारा हा राजा आहे. ह्याच्याकडे सगळी सुख उपलब्ध आहेत. तरी सुद्धा याला एकदा शिकार करण्याची लहर आली आणि हा शिकारीसाठी गेला. आणि तिथं एक मुनी तप करत बसलेले होते. त्यांच्या दारात पुढं हा गेला. तर त्यांना काय माहिती हा कोण आहे. तर त्यांच्या पुढं हा उभारला आणि ह्याला तहान भूक काहीतरी लागली असेल. यानं त्यांना काही विनंती केली असेल. ते तपामध्ये असल्यामुळे त्याने डोळे उघडले नाहीत आणि याकडे पाहिलं नाही. हा राग आला आणि त्या रागापोटी त्यानं तिथं पडलेला एक नाग उचलून त्यांच्या गळ्यामध्ये घातला. खरं तर कारण नव्हतं असं वागायचं. पण आपल्याला असं वाटतं की अरे, सगळ्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, सगळ्यांनी आपल्याला मान दिला पाहिजे. गरज काय? शहाणं व्हायला शिकलं पाहिजे. आपला इतका मोठा अधिकार नाही, त्यामुळे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, सगळ्यांनी मान दिला पाहिजे नाही. तिथे आपण थांबावं. पण राजा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये इगो असला पाहिजे. त्या इगोच्या पोटी त्यानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग त्याचा जो मुलगा होता या शृंगी नावाच्या ऋषींचा, तो पण इतकाच तपस्वी. त्यानं वडिलांच्या गळ्यात साप टाकलेला आहे आणि वडील अजून तसेच योगमुद्रेमध्ये आहेत हे बघितल्यानंतर त्यानं शाप दिला. ज्यानं कुणी हे कृत्य केलं असेल त्याला तक्षक नावाचा नाग 7 दिवसाच्या त्याला शोधून जागेला जाऊन चावेल आणि त्याचं आयुष्य संपेल. ज्या कालावधीमध्ये एखादा दिलेला शाप आहे तो खरा ठरायचा, कारण तेवढी त्यांची ताकद होती. म्हणून तो तक्षक हा याला शोधत गेला आणि 7व्या दिवशी त्याला बरोबर चावला आणि त्याला मृत्यू आला. हा इतिहास आहे. म्हणून तक्षक नावाचा जो नाग आहे तो तक्षक कालसर्पयोग असं म्हटलेलं आहे. पण कलियुगामध्ये आपल्याला हे असे नाग आपल्या अवतीभोवती, आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या पाहुण्यांच्या मध्ये सगळेच तुमच्यावर फणा काढून उभे आहेत. कधी कुठला नाग चावेल, कधी कुठला डंख मारेल आणि कधी सामान आणावं लागेल याची आज गॅरंटी राहिलेली नाही. म्हणून तक्षक नावाचा नाग जो आहे त्याचं नाव याला दिलेलं असावं, तक्षक कालसर्प योग. बघूया हा काय असतो. हा तक्षक हा जरी नाग असला तरी पत्रिकेमध्ये तुमच्या या कुंडलीत हे 7म स्थान आहे. यात जेव्हा राहू येतो, इथं कोणत्याही राशीचा आकडा असू शकेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कोणताही,
7च असेल असं नव्हे. तरी पण राहू सप्तम स्थानात असतो तेव्हा 120 अंश 180 अंशावर म्हणजे बरोबर त्याच्या डोक्यावर प्रथम स्थानात केतू येतो. असं जेव्हा असतं तेव्हा त्या पत्रिकेमध्ये आपण जर याचे 2 भाग केले तर आता हे असा एक भाग असू शकेल आणि असा एक भाग असू शकेल. समजा या टोकापासून या टोकापर्यंत हा आपण जर कर्ण हा विचारात घेतला तर हा काटकोन त्रिकोण तयार होईल. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये सगळे ग्रह आहेत आणि एखाद दुसराच ग्रह पलीकडे आहे असं, किंवा या काटकोन त्रिकोणात यावरच्या सगळे ग्रह आणि एखाद दुसरा ग्रह इथं असेल तर अशा प्रकारच्या कुंडलीला आपण तक्षक स्वरूपाची कालसर्पयोगाची कुंडली असं म्हणतो. याचं कारण असं की सप्तम स्थानात राहू आणि प्रथम स्थानात केतू असं जेव्हा येतं आणि त्यामध्ये सगळे ग्रह एका बाजूला अडकलेले असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला सगळ्या ग्रहांचं समतोल फळ कधीही मिळत नाही. मग काही ग्रहांचं भरपूर मिळतं आणि काही ग्रहांचं मिळतच नाही. असं जेव्हा असतं तेव्हा आपल्या गोष्टी लक्षात येतात. काही गोष्टी डबल मिळतात आणि काही गोष्टी मिळतच नाहीत. ताटामध्ये 2 वाटीच्या आमटीच्या 2 वाट्या आहेत आणि चपातीच नाही, कसं खाणार हो? जमेल का? एखाद्याला जन्मतःच वडिलांचा मृत्यू झाला पण 2 आया आहेत आणि 2 आत्या घरामध्ये आहेत. ह्या चौघी आईसारखंच सांभाळतात पण वडील नाही. काय मिळवलं? काय गमावलं? आपलं सुख सगळं मातृ आईचं मिळवलं, 2 आयांचं मिळालं, 2 आत्यांचं, पण वडिलांचं मिळालं नाही. म्हणजे काही व्यक्तींना अशी परिस्थिती असते. म्हणून काही सुख मिळतात आणि काही सुख मिळत नाहीत. मग आपली प्रवृत्ती, मानवी प्रवृत्ती काय आहे? जे मिळतं त्याची आपल्याला किंमत असत नाही. जे मिळत नाही तिकडे मन उडत राहतं आपलं आणि मग आयुष्यभर आपण जे मिळत नाही त्याच्यासाठी धावत राहतो आणि ते मिळेल का नाही माहीत नाही. काही वेळेला मिळेल, काही वेळेला मिळत नाही. काही वेळेला ते इतक्या उशिरा मिळतं की ज्याचा आपल्याला उपयोग नाही. आज एक मराठीत म्हण आहे बघा, जेव्हा दात होते तेव्हा चणे मिळाले नाहीत आणि जेव्हा चणे मिळाले तेव्हा दात नव्हते. मग अशी जर परिस्थिती असेल, एखाद्या व्यक्तीला अगदी उशिरा लग्न झालं 35-40व्या वर्षी आणि 50व्या वर्षी मूल झालं आणि ते शाळेत सोडायला चालला तर लोक विचारतील नातू काय? तो म्हणणार नाही माझाच मुलगा आहे. असं होईल आयुष्यामध्ये. काय वाटेल असं लोकांनी म्हणल्यानंतर? म्हणजे एखाद्या गोष्टींचं आपल्याला मिळणारं फळ हे खूप उशिरा असेल तर ते फळ मिळेल पण त्याच्याही पेक्षा त्याच्यापासून उद्विग्नता म्हणजे मानसिक क्लेश जास्त झाले. हा जर प्रकार बघितला, बघा तुम्ही 40-45व्या वर्षी एखाद्या स्त्रीला दिवस गेले तर ते गरोदर पण घेऊन तिला बाजारातनं फिरताना कुठेही काम करताना लोक काय म्हणतील, आता तिला काय वाटेल तिच्या मनाला? तुम्हाला काय करायचंय? माझा प्रश्न आहे, माझं आयुष्य आहे, माझं मूल आहे असं तिला म्हणता येतं पण ती म्हणू शकत नाही. म्हणजेच आपल्याला मिळालेली फळं यथायोग्य काळी मिळणं गरजेचं आहे. ती जर खूप उशिरा मिळाली तर त्यापासून मिळणारं फळ आणि त्यापासून मिळणारं आपल्याला मानसिक क्लेश हा जास्त राहतो. म्हणून ते वेळेत मिळालं पाहिजे. नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. जे मिळालंय ते उत्तम आणि छान आहे असं समजून त्याचा विकास करायचा आणि त्यापासून आपण आनंदित राहायचं. ही कला मानवाला साध्य झाली पाहिजे. म्हणून तक्षक नावाचा कालसर्पयोग काय असतो बघूया आपण. 7व्या म्हणजेच सप्तम स्थानात राहू आणि लग्न स्थानात केतू यात सर्व ग्रह फसलेले असतील तर ती लग्न कुंडली तक्षक कालसर्पयोगाची आहे असे म्हणतात. तक्षक हे नागाचंच नाव आहे. या प्रकारच्या कालसर्पयोगामध्ये व्यक्तीच्या जीवनात सप्तम स्थान यामध्ये राहू आला म्हणजे सप्तम स्थान हे वैवाहिक आयुष्य मनाविरुद्ध तडजोडीचं आणि वादावादीतच करावं लागतं अशा स्वरूपाची फळं मिळण्याची शक्यता असते. म्हणजे काय? सप्तम स्थानात राहू असेल तर त्या व्यक्तीचं वैवाहिक आयुष्य 3 प्रकारे आपल्याला दिसतं. एक, त्याचं आयुष्य मनाविरोधातच जगण्यात जातं. जे नको त्याच गोष्टी समोर यायला लागतात. दुसरं असं की प्रत्येक गोष्टी तो तडजोड करतो तर त्याला अजून तडजोड करावी लागते. म्हणजे त्याच्या आयुष्यात जेवढी क्षमता आहे तेवढी तडजोड करूनच देतो, अजूनही तडजोड कर म्हणून सांगतात. मग आता अडचणी झाल्या आणि त्याच्यापेक्षा हे तडजोड करून देखील वादविवादामध्ये आयुष्य घालवायचं असेल आम्हाला तर आमच्या आयुष्यामध्ये आनंद हा फार कमी असेल तर त्या आयुष्याला गोडी कमी असणार आहे. म्हणजे ज्या ऊसात रस नाही असा ऊस चाखत बसणं म्हणजे
माणूस पण संपत चाललेलं असणं. ऊसात गोडवा नाही, रसच नाही आणि खाऊस म्हणतात. खाऊस शक्य आहे का हे कधी? म्हणून तक्षक नावाचा कालसर्पयोग माणसाला मनोविकृतीकडून जगण्याच्या प्रवृत्तीचा आनंद कमी कमी करत जातो. म्हणून आपण विचार करतो की ह्या दोन्ही गोष्टी, ही स्वभाव आणि हे सप्तम स्थान वैवाहिक आयुष्य. वैवाहिक आयुष्य हे जे आहे हे माणसाच्या उमेदीत असतं नेहमी. पहिली दुसरीत लग्न होत नाहीत आपली. लग्न होणार तुमचं 60 वर्षाचं आयुष्य, लग्न होणार 20व्या पुढं, आणि लग्नाचं आयुष्य जे आहे त्याचा आनंद तुम्ही 40पर्यंतच मिळवणार. त्याच्या पुढे तुम्ही आनंदाला पारखे होता. त्या सगळ्या गोष्टीला काहीही उपयोग असत नाही तुमच्या आयुष्याचा, लग्न होऊन सुद्धा. मग हे जे मध्यभाग आहे जगण्याचा, त्यामध्ये जर तुम्हाला ह्या वैवाहिक असं आयुष्याच्या सुखाचा आनंद न घेता मनाविरुद्ध तडजोडी आणि वादविवाद यात जर घालवायची झाली तर तुम्ही ह्या पिचवर बॅटिंग करायला सक्षम नाही. असं जर असेल तर फार अवघड आहे. बऱ्याच वेळेला या लोकांचं काय होतं, प्रेम प्रकरणामध्ये अपयशी ठरल्याने किंवा विश्वासघाताने कुणीतरी धोका दिल्यामुळे या लोकांना मानसिक क्लेश व विवाह आणि वैवाहिक सौख्य याबाबत अवास्तव आणि अव्यवहारी अपेक्षा ठेवल्यामुळे या सगळ्या अपेक्षेच्या भंगांचं दुःख पचवावं लागतं. एखाद्या व्यक्तीला प्रेमामध्ये अपयश आलं की ते अपयश पचवता येत नाही, म्हणून मग घरचे म्हणतात थांबा, पटकीने बघून याचं लग्न करून टाका. मग ती मुलगी त्या व्यक्तीला पसंत असो अगर नसो, झालं की नाही, लग्न केलं की नाही, अरे आता हे आयुष्यभर दुःख पचवत राहायचंय मला. एखाद्या मुलीचं असंच होतं, कुठंतरी हिचं अफेअर आहे आणि त्यामध्ये त्या मुलानं लग्न केलं किंवा त्याचा मृत्यू झाला किंवा तो वेडा झाला किंवा तो सोडून गेला, कुणा पण संपर्कात नॉट रिचेबल आहे, मी वेडी व्हायला लागते. घरचे म्हणतात आता हिचा विवाह करायला पाहिजे. कोण मिळेल ते बघा, कसंही असे नका. नंतर मग माणूस या शब्दावर येऊन पोचतो की हे बघा इंटरकास्ट सुद्धा चालेल बरं का आम्हाला, म्हणजे आम्हाला एक वळू पाहिजे. चांगलं बघण्याची प्रवृत्ती वेळ नाही ना, ती वेळी होईल. मग अशा वेळी आपलं लग्न, अशा वेळी आपला विवाह हा आपल्याला तडजोडी, मनाविरुद्ध होणारी तडजोड, त्यानंतर होणारे वादविवाद, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला तडजोड करायला लावून आपलं मानसिक स्वास्थ्य घालवतो. म्हणून सप्तमात राहू ही वैवाहिक मानसिक चिंता वाढवणारी बाब आहे. वैवाहिक मानसिक चिंता वाढवणारी बाब आहे. त्यानंतर लग्नी केतू असणं म्हणजे काय, मनोबल अस्थिर ठेवणारी बाब आहे. लग्नी केतू म्हणजे मनोबल तुमचं जे आहे ना ते अस्थिर ठेवतं. आता त्यात नुसता एकच नव्हे, अजून एखादा कुठला ग्रह असेल आणि तो नीचेचा किंवा शत्रुग्रहात असेल तर तुमचं मनोबल अजूनच ढासळायला लागतं. त्यामुळं लग्नी केतू असताना इतर कोणता ग्रह त्याच्याबरोबर आहे काय हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. विवाहात किंवा वैवाहिक सौख्यामध्ये आनंद असतो, पण ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदली, नोकरी, फिरतीची नोकरी, अशा भागीदारांची दुखणी ह्या स्वरूपाच्या प्रकारात त्याला वैवाहिक सौख्य मिळत नाही. तो फिरतीवर आहे, त्याची नोकरी फिरतीची आहे, त्याला असणारा भागीदार आहे त्याचं काहीतरी शारीरिक व्याधी आहे किंवा त्याला या स्वरूपाची नोकरी आहे की तो घरीच येऊ शकत नाही. आलाच तर घर एवढं मोठं आहे की आम्हाला घरामध्ये बऱ्याचशा आज प्रायव्हसी नावाचा प्रकार संपलेला आहे. मग त्याचं मानसिक संतुलन त्यामध्ये जातं, त्याला काय होतं तर वैवाहिक स्वास्थ्य मिळत नाही. हा जर प्रकार बघितला तर त्याचा आनंद कमी होत राहतो. मग मानसिक चिंता निर्माण होते, मग ती विरहाची निर्माण होते. हा विरह का, आणि मग हा सगळा विरह बघितला तर आपल्यावरती सगळ्या घरातल्या लोकांचं लक्ष असतं. हा करतो काय, काय नाही, कुठं बाहेर जातो, काय करत राहतो, कधी फोन करतो. अरे तुम्ही का लक्ष देता, त्याला जगू द्या ना छान, पण आपल्याकडे ती प्रवृत्ती नाही. मग सप्तमात राहू म्हणजे वैवाहिक स्वास्थ्यासाठी अडचणीत येणारे आपल्याच घरातली आपलीच माणसं. यामध्ये धनस्थान, पराक्रमस्थान, सुखस्थान, शिक्षणस्थान, षष्ठस्थान म्हणजे रोगस्थान, त्यानंतर सप्तम आणि प्रथम स्थान यामध्ये उच्च किंवा नीच ग्रह असतील आणि त्यामध्ये एखादा ग्रह शत्रुस्थानात असेल तर त्याची फळं मिळत नाहीत किंवा फार मोठ्या उशिरा मिळतात. या स्वरूपाचं जर आपली पत्रिका असेल तर जे आहे ते उत्तम, जितकं आहे ते छान असं मानायला शिकण्यासाठी मन तयार असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्यावर संस्कार असले पाहिजेत. बऱ्याच वेळा मन तयार असतं पण शरीर तयार नसतं. शरीर त्या माणसाला उचकटत असतं नेहमी,
कारण शरीराचा आणि मनाचा संबंध जो आहे ना, ह्याच्यात मैत्री नसणारा फार मोठा वर्ग बाजारात आहे. मनाला पटत नाही आहे, मनाला पटत नाही, पण शरीर म्हणतं तुला काय करायचं आहे, मला पाहिजे. अशा वेळी त्या माणसाला काय करतं, तर सगळ्यात मोठ्या अडचणीत नेऊन टाकतं आणि मग झालेल्या प्रत्येक कार्याची शिक्षा किंवा तोटा ती व्यक्ती भोगत राहते आणि मग हा सगळा भोगवाद आयुष्यभर बघावा लागतो. म्हणून आपल्याला त्याची फळं मिळत नसतील तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याला कोणती फळं मिळणार आहेत. बघूया आपण. हे सप्तम स्थान जे आहे ह्याच्यामध्ये असणारे, सप्तम स्थानामध्ये असणारे जे घटक आहेत ते सप्तम स्थान काय देतं आपल्याला हे महत्त्वाचं आहे. ह्याला विवाह किंवा भार्या स्थान असं म्हणतात. वैवाहिक सौख्य, पत्नीपासून मिळणारे लाभ, त्यानंतर त्यापासून मिळणारी हानी पण आहे, ती पण त्यात दिसते. त्यापासून मिळणारे क्लेश असू शकतात. नुसता लाभ मिळत नाही, एक नाणं आपल्याकडे मिळालं त्याला दोन बाजू असणार. जेवढा लाभ आहे तेवढी त्याला हानी असली पाहिजे, जेवढा क्लेश आहे तेवढा आनंद असला पाहिजे. विवाह असेल तर बऱ्याच वेळा तो प्रमाणापेक्षा अगोदर किंवा प्रमाणापेक्षा विलंबानं होतो. प्रमाणापेक्षा अगोदर किंवा प्रमाणापेक्षा विलंबानं त्याचे पण तोटे आहेत. म्हणजे साधारण विवाहाचं योग्य वय 27 असं मांडलं आपण, तर काही वेळेला काही लोकांचा विवाह काही अपरिहार्य कारणामुळे 20व्या 15व्या 16व्या 18व्या वर्षी होतो. कित्येक तरी घरांमध्ये असं दिसतं आपल्याला की घरातल्या पालकांचं, म्हणजे गृहीत धरा की मुलगी एक 18-17 वर्षाची आहे, शिकते, अजून हुशार आहे, प्रचंड छान दिसायला देखणी आहे, पण वडिलांचा मृत्यू झाला. तर सगळे पाहुणे नाही ते वर्षभराच्या आत करायला पाहिजे, ह्या अंधश्रद्धेपोटी. ही अंधश्रद्धा आहे. पुन्हा 3 वर्ष नाही तर करता येत नाही असं कशातही सांगितलेलं नाही आहे, पण कुणीतरी सांगतो नाही ते वर्षभराच्या आत करायला पाहिजे. मग कुणीतरी ठोंब्या बघायचा आणि पटकीने तिला उजवून टाकायची, तिच्या आयुष्याचं सगळं मात्र करायचं. तिचं आयुष्य समजा 27व्या वर्षी लग्नात असेल तर ह्या लोकांच्या चुकीमुळं तिला त्यांना सामोरं जावं लागतं आणि पुढे तिला ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणापेक्षा चुकीचं झालं. बघा तुम्ही रोज जर तुम्ही 2ला जेवत असेल तर एक दिवशी 12ला जेवून बघा, पोट बिघडेल. 4ला जेवून बघा तरी पण पोट बिघडेल. सवय नाही ना मला, तशीच आहे. वैवाहिक सौख्य 27-26 ज्याला आपण म्हणतो की इथं असेल तर 20व्या वर्षी लग्न केलं तरी त्याचे तोटे तेवढेच आहेत. आणि 20च्या ऐवजी 27ला करायला पाहिजे होतं ते 37ला झालं तर त्याचे पण तोटे तेवढेच आहेत. त्यामुळं सप्तम स्थान हे आपल्याला काही वेळेला काही गोष्टी अगोदर दिल्या तरी अडचणीच आहे, उशिरा दिल्या तरी अडचणीच आहे. दोन्ही गोष्टी त्रासदायक आहेत. म्हणून जन्माला येणारं बाळ हे ठराविक काळ पूर्ण झाल्यानंतर जन्माला यायला पाहिजे. अगोदर आलं तर प्री मॅच्युअर बेबी आणि उशिरा यायला लागलं तर आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या अडचणीच्या ठरतात. म्हणून 10 वेळा विचार करायचा की माझ्या सप्तम स्थानामध्ये काही अडचणी असतील तर मी त्याचा काय भोग घेणार आहे. त्यामुळं लाभ आहे, हानी आहे, क्लेश आहे, दुःख आहे. विवाहास विलंब होणं हा सुद्धा यामध्ये धोका संभवतो. त्यानंतर पती पत्नीमध्ये संबंध, हे संबंध शत्रुवत असतील, शत्रुवत म्हणजे सततपणे आपण एकमेकाला पाण्यात बघत असू, एकमेकांच्या फक्त चुका काढत असू किंवा एकमेकांच्यावर नको ते आरोप करत असू, ज्याला आपण म्हणतो संशयांचं जाळं निर्माण होणे, तर तुमच्यामध्ये आनंद कमी आणि दुःख जास्त. ही परिस्थिती खूप लोकांच्यामध्ये. मग कोणतरी शहाण्याकडे जाणं, हिचे आई वडील त्याचे आई वडील ह्यांच्याकडे बसणं आणि तडजोड. अरे तुम्ही आता या वयाचे आलेला आहात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. पण तुम्हाला जर तडजोडीसाठी एखादा काउन्सिलर लागत असेल किंवा कोणा शहाण्या माणसाकडे न्यावं लागत असेल तर तुम्ही शहाणे नाही हे सिद्ध होतं. म्हणून तुम्ही शहाणं असणं गरजेचं. तुमचे प्रश्न तुम्हाला वैचारिकदृष्ट्या शांत विचार करून आणि आपल्याला आता मार्ग काय आहे आणि आपल्याला काय टाळलं पाहिजे हे करून सोडवता आले पाहिजे. जर ते सोडवता आले नसतील तर तुम्ही फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी एकत्र आलेली जोडपी असा शब्द त्याचा अर्थ होईल. बाकी तुम्हाला बौद्धिक क्षमता काहीही नाही. मग ती माणसाची प्रवृत्ती जनावरामध्ये पण आहे ना. जनावरांना तर कुठं बौद्धिक क्षमता आहे. अशा स्वरूपाचं जर तुमचं जगणं असेल तर त्याला मी माणसाचं जगणं म्हणणार नाही. म्हणून त्यामध्ये पती पत्नीचे संबंध, कोर्ट कामं, त्यामध्ये मिळणारे यश अपयश, त्यानंतर घटस्फोट नको. आपण त्याग म्हणजे वैतागानं सगळ्या गोष्टी करतो, पण वैतागानं त्याग केला तर परत आपल्याला त्या गोष्टी हव्याशा वाटतात. त्यावेळेला पण आपण चुकीच्या मार्गावर जाऊन चुकीच्या पावलानं परत येणं आपल्याला अवघड जातं. आणि तोडलेली वस्तू पुन्हा वेल्डिंग केली तर मूळच्यासारखी होणार नाही. होणार आहे का? नाही. मग त्या सगळ्या गोष्टी करत असताना बघा काय लोकांचे घटस्फोट झाले आणि पुन्हा ते लोक एकत्र येऊन राहिलेले दिसतात आपल्याला. सतत वेळा सारखं ते नको म्हणून जाऊन राहायचं, 6 महिने राहायचं, 6 महिने तडजोड करायची, स्टॅम्पवर लिहून द्यायचं आणि पुन्हा जगायला यायचं. म्हणजे तुमच्या जगण्यामध्ये माणूस पण कमी आहे. म्हणून त्यानंतर लग्न झाल्यानंतर दोघांपैकी एकांचं एखादं प्रेम प्रकरण असणं
हे सप्तम स्थानामधल्या राहूची लक्षणं आहेत सगळे. त्यानंतर व्याभिचारी असणारा पुरुष, व्याभिचारी असणारी स्त्री, दोघंही आज अडचणीचे आहेत. आणि दोघांनाही ह्या गोष्टी ज्या आहेत का नाही त्या लागू होतात. त्यामुळे पुरुषावर ब्लेम करायचा नाही, स्त्री सुद्धा त्या माध्यमातून जाते. पण दुर्दैवानं कायदे सगळे पुरुषालाच नालायक ठरवणारे ठरतात. त्याला मात्र काय शिक्षा, तिनं तर काही केलं तरी आज कुठलाही कायदा तिला अडचणीत आणणारा किंवा त्रास देणारा किंवा तिला जा विचारणारा नाही आहे. हे दुर्दैव आहे आपलं, बाकी काय. त्यामुळं विषय विकार, सततपणे तोच विचार असणं, हा सुद्धा अडचणीचा भाग सप्तम स्थानातला राहू देतो. त्यानंतरचा भाग आहे की काहीही शारीरिक संबंध नाही, पण परस्त्रीशी असणारे नुसते स्नेहसंबंध सुद्धा तुमचं सप्तम स्थान बिघडवतात. सप्तम काहीही नाही आहे, शारीरिक संबंध काही नाहीत, अडचण काही नाही, पण परस्त्रीशी असणारे साधे स्नेहसंबंध सुद्धा अडचणीचे ठरतात. म्हणजे अशा कित्येक स्त्री आहेत की त्या नवऱ्याची बहीण जरी असेल आणि ती अगदी घरी आली आणि त्याच्या शेजारी बसली आणि ते लहान मुलांसारखे आजपर्यंतच्या बहीण भावाच्या प्रेमात आहेत, ते बोलत आहेत, तर तिला ते सुद्धा आवडत नाही. म्हणजे तुमच्या मनात कोणत्या प्रकारचं पाप येणार आहे हे सुद्धा इतक्या कठीण प्रकारचं असेल तर बाई ग, तू माणूस म्हणून जगण्यास लायक नाही. असा जर प्रकार दिसला तर फार वाईट आहे. सप्तम स्थानातला राहू तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणतो. याचं कारण लग्नी केतू आहे. याचा संपूर्ण परिणाम हा प्रथम स्थानावर होतो. त्यामुळे माणसाचं मन दूषित होतं आणि दूषित झालेल्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी वाईट वाटायला लागतात. चुकीच्या गोष्टींबद्दल संशय मनात यायला लागतो आणि मग आपलं जगणं अडचणीचं ठरतं. म्हणून आपण सप्तम स्थानातला कालसर्पयोग जो आहे तो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी आणतो. मग आपण बघूया की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत, त्या गोष्टी आपण टाळायला हव्यात किंवा त्याचा ध्यास जो आहे ना तो घ्यायला नको पाहिजे. बघूया. सप्तम स्थानातला राहू असेल तर त्याच्या मागे षष्टम स्थान, पंचम स्थान, चतुर्थ स्थान, तृतीय स्थान, द्वितीय स्थान आणि प्रथम स्थान यामध्ये जे ग्रह असतील त्यांच्यापासून मिळणारी फळं ही आपल्याला कमी मिळतात किंवा मिळतच नाहीत. का मिळत नाहीत तर त्याचं कारण असं की हे सगळे ग्रह हे ह्या दोन्हीच्या मध्ये अडकलेले असतात. मग मिळतात कोणत्या स्थानाचे ग्रह? अष्टम स्थानाची उत्तम फळं मिळतील, नवम स्थानाचे मिळतील, दशम स्थानाचे मिळतील, एकादश लाभाचे मिळतील आणि द्वादश व्यय ह्याची फळं उत्तम दराने मिळतात. हेच जर समजा उलटं असेल, म्हणजे इथून जर बघितलं तर राहू इथं आणि केतू इथं पण कालसर्पयोग या बाजूला असेल, या बाजूला, तर या बाजूची फळं मिळतील आणि या बाजूची मिळणार नाहीत. पण निश्चितपणे एक गोष्ट खरी, प्रथम आणि सप्तम स्थान ह्यामधली फळं मिळतच नाहीत. बाकीचं हा राहू कुठं आहे याच्यापेक्षा ग्रह कुठल्या बाजूला आहेत, म्हणजे हा काटकोन त्रिकोण अडचणीचा आहे का तो काटकोन त्रिकोण अडचणीचा आहे, याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं या भागाची मिळाली तर त्या भागाची मिळणार नाही आणि त्या भागाची मिळाली तर या भागाची मिळणार नाहीत. सेम पृथ्वीसारखं आहे. अर्ध्या भागामध्ये दिवस असेल, अर्ध्या भागामध्ये रात्र असणार. तिकडं पण उजेड पाडतो, नाही पाडता येणार तुला. अर्ध्या भागामध्ये रात्र ही असणारच, अर्ध्या भागामध्ये दिवस असणारच, अर्ध्या भागाची फळं मिळणारच, अर्ध्या भागाची फळं विलंबानं म्हणजे मिळण्याची शक्यता अशा स्वरूपाचा असेल तर तुम्हाला या कालसर्पयोगाचा विचार करताना आपल्याला काय चुकतंय, आपलं काय बरोबर आहे, ह्या गोष्टी विचार केल्या पाहिजेत. त्यामुळं फार उशिरा मिळणारी फळं आपल्याला आनंददायी नसतील तर त्याच्या मागं न लागलेलं अधिक बरं. परंतु आपल्याला प्रवृत्ती अशी की आपली प्रवृत्ती नसेल तर आपल्याला उचकणाऱ्यांची प्रवृत्ती आहे. उचकणाऱ्यांची प्रवृत्ती म्हणजे काय? एक साधं उदाहरण तुमच्या लक्षात येईल. बघा, एखाद्या व्यक्तीला एक मुलगी आहे, एखादा मुलगा असावा ह्या अपेक्षेनं दुसरी मुलगी झाली, अजून एखादा प्रयत्न घेऊया म्हणून त्यानं घेतला आणि पुन्हा तिसरी मुलगी झाली, तर घरचे म्हणजे त्याची आई, बहीण, सासू, मेहुणी हे सगळे लोक त्याला उचकटत असतात. पुरुष उचकटण्याची शक्यता जरा कमी आहे, व्हायलाच पाहिजे मुलगा. आणि मग तो काय करतो, त्या सगळ्या मार्गात इतका बेचैन होतो की आपल्याला झालाच पाहिजे मुलगा. पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा चौथी मुलगी झाली. बोला, आता काय केलं त्यानं? तक्षक हे सगळे सर्पाच्या रूपाने त्याला चावायला लागलेले आहेत, त्याला उचकटायला लागलेले आहेत. तर तो स्वतःचं मन नको म्हणताय, पण बाकीचे नाही 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 प्रयत्न व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे, आम्हाला मुलगा पाहिजे. अरे वेड्यानो, त्याच्या हातात ते आहे का? नाही. मग त्याचं सप्तम स्थान दूषित असेल तर तुम्ही का उचकता? त्याची मानसिक तयारी नाही आहे.
पण त्याला ह्या सगळ्यांनी उचलून बसवलं आणि त्याला त्या मार्गात टाकलं, तर ते जे नंतर झालेलं मूल, त्याचं शिक्षण, त्याचं जगणं, त्याचं लग्न, त्याचं सांभाळ, हा सर्व करण्याला आर्थिक कुवत आहे काय? आणि ज्यांनी उचकलं, ज्यांनी प्रयत्न करायला लावले, ज्यांनी त्याच्यावर प्रेशर आणलं, त्यातला कुठलाही व्यक्ती त्याला रुपयासुद्धा द्यायला तयार नाही. त्यावेळेला ते जन्माला येणारं जे आहे, त्याला आपल्याकडे एक विशिष्ट नावाचा शब्द वापरला जातो, तो म्हणजे कुठला? नकुशी. आणि मग त्या नकुशीचं आयुष्य जे आहे ते अडचणीचं ठरतं. म्हणजे आपल्याला विचार करण्याची क्षमता कमी असेल तर आपण यांच्या दबावाला बळी पडू, आणि त्यासाठी नको असेल तर त्या मुलाला मारण्याची क्षमता आपल्याकडे जास्त असते. मग चांगले चांगले डॉक्टर, त्या डॉक्टरांना सहाय्य करणारे समाजातले घटक, त्यांनी सगळं हे केलं तर त्या लोकांना पैसे घेऊन गप्प बसणारे आपले पोलीस पाटील, सगळ्या गावात हे सगळं चालतं, सगळ्या डॉक्टरांच्याकडे चालतं. सगळ्या 3-3, 4-4 वेळा तोच डॉक्टर पकडलेला दिसतो मला. का? पैसे खायचे आणि परत त्याला सोडायचं. कुठली केस आणि कुठलं काय न्याय? म्हणजे हा प्रकार आपल्याकडे कलियुगामध्ये सुरूच राहणार आहे. जोपर्यंत या देशामध्ये पाप धुणारी गंगा आहे का नाही, तोपर्यंत पाप होतच राहणार आहे. ती वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत पैसे देऊन सुटण्याचा नियम आहे आपल्याकडे, पैसे देऊन केसेस दडपण्याचा नियम आहे, तोपर्यंत केसेस, बलात्कार, चोऱ्या हे सगळं होत राहणार. ज्यावेळी हे बंद होईल त्यावेळी ह्याच्यावर मर्यादा येऊ शकेल. पण तसं होत नाही. का? या सगळ्यांच्या सप्तम स्थानामधला राहू हा तुम्हाला त्रासदायक ठरतो. म्हणून 10 वेळा विचार करा. आपल्याला हा विधी करायचा असेल तर तो कुठेही करता येतो. नदी तीरी, देवालय किंवा आपल्या घरात कुठंही हा विधी करता येईल. श्रद्धेने केला तर त्याचं फळ तितकंच जास्त आहे. फक्त प्रश्न असा की त्यासाठी एखादी व्यक्ती याच व्यक्तीकडं, याच गावामध्ये, याच नदी तिथी अमकं तुमकं असं कशातही सांगितलेलं असणार नाही. आणि समजा गृहीत धरा की त्या गोष्टी आपण गृहीत धरल्या की अमक्याच व्यक्तीकडं करायचं आहे, तर रोज 2000 लोक तुमच्याकडं तो विधी करायसाठी त्या भागामध्ये येऊ शकले, तर तुमच्यात ते करायची तरी क्षमता आहे काय? हा प्रश्न आहे. परत एकाच व्यक्तीकडं, एकाच गावामध्ये, एकाच नदी तीरी समजा ते करायचं, रोज 2000 लोक आले, तर तो विधी तेवढा करायची तुमची क्षमता आहे का? नाही. मग विनाकारण त्या गोष्टीचा अट्टाहास टाळा. कुठंही छान आपल्याला जमेल तेव्हा. आपल्याकडं पैसा असेल तरच. कर्ज काढून केलेल्या कुठल्याही विधीला फळ नाही. म्हणून त्याचवेळी त्या गोष्टीचा कालसर्पयोगाची शांती करत असताना त्याची रास कुठली, नक्षत्र कुठलं, चरण कुठलं, त्याचं योग, करण, तिथी कुठली आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याचं गुरुबल आहे का, त्याच्या पत्रिकेमध्ये महादशा कुठली चालू आहे, नाहीतर नेमकी राहूची महादशा चालू असायची आणि सगळे 100 होम करायचा, काहीही परिणाम होणार नाही. याचाही विचार आणि अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम जगावं, उत्तम छान तुमच्या आयुष्यामध्ये फळं मिळावी. ज्या गोष्टी मिळणार नाहीत त्याच्या मागं लागू नये. ज्या गोष्टी मिळणार आहेत त्याचं सोनं होणार, त्या गोष्टीचं सोनं करायसाठी आपण प्रयत्न करावा. आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत त्याच्या मागं लागण्याचा अर्थ नाही. म्हणून 10 वेळा विचार करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात उत्तम आनंद आणि उत्तम छान आत्मविश्वासानं केलेलं फळ मिळणार असेल तर तुम्ही त्या मागे राहा. आनंदानं, सुखानं जगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हा करायचा ठरला आणि कोण मिळालं नाही तर त्यासाठी योग्य ते मार्गदर्शनसुद्धा आम्ही देऊ. त्याचप्रमाणे जमलंच आणि गरज असाल आणि जवळ असाल आणि शक्य असेल तर आम्ही हा विधी तुम्हाला करूनसुद्धा देऊ. प्रश्न असा आहे की आपल्याशी संपर्क होतो का? आपल्याशी संपर्काचं साधन आहे, आमचा हा नंबर आहे 99-218-10-380ला आपण संपर्क साधून आपण ह्या गोष्टीची खातरजमा करून घेऊ शकता. तुमचं आयुष्य सुंदर हो, तुमच्या आयुष्यात आनंदी वातावरण हो आणि तुमच्या आयुष्याला एक सुंदर जगण्याची कला लावो, ह्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करत आहोत. प्रयत्न करा. आपण ह्यात कुणालाही व्यक्तीला, कुणालाही दुखवणे किंवा कुणाला त्रास देणे हा आपला हेतू नाही. आपलं आयुष्य सुंदर करणे हा हेतू आहे. प्रयत्न करूया. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये की ज्यामध्ये तुमच्या पत्रिकेचा तुम्ही अभ्यास करून विचार करू शकता, यासाठी केलेला हा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.